आज आमची सकाळची सुरुवात कडक चहाने झाली. मी सगळ्यांसाठी चहा बनवला होता. आज माझा भाऊ पण आलेला होता. तो पण मुंबईमध्येच राहतो. तर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. त्यानंतर त्याला म्हटलं, "मला नारळ फोडून देतो का?" लग्नाआधी काही काम सांगितलं तर नाही म्हणणारा भाऊ आज फक्त त्याला सांगितलं, की "मला नारळ फोडून देतो का?" तर लगेच तयार झाला. माझा भाऊ पण माझ्यासारखाच ताकदवान आहे. त्याने नारळ फोडायला खूप प्रयत्न केले. तेव्हा तो यशस्वी झाला आणि त्यानंतर त्याने छान असा नारळ फोडून दिला. त्याने मला नारळ कापून पण दिला. आज त्याने मला खूप मदत केली. त्यानंतर मी छान अशी खोबऱ्याची चटणी बनवली आणि सांबार पण केलं. मी रात्रीच इडलीचं पीठ भिजवून ठेवलं होतं, तर ते खूप छान भिजलं होतं. त्यानंतर इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेतलं. सगळ्यामध्ये चमच्याने पीठ टाकलं आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं, तर ते पाणी पण गरम झालं होतं. तर तुम्ही बघू शकता इडली छान अशी फुगली आणि इडली सांबार पण रेडी झालं. तर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही घेतो जेवण करून. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून. बाय बाय.